युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादाचा घात कसा झाला काय नाही पुरावे सादर केले, हेही राज्यसभेमध्ये मंत्रिमंडळात. बघा हा व्हिडिओ. विमान सकाळी 8:12 मुंबई विमानतळावरनं बारामतीसाठी या विमानाचे उड्डाण झाले. मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती परिसरातील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले आहे. मुंबई विमानतळ परिसरातील CCTV फुटेजमध्ये श्री अजितदादा पवार हे विमानतळावर आल्याचे व विमानात बसल्याचे दिसते, परंतु सदर विमान बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले. बघितला काय म्हणून राहिले ते. त्यांनी पुरावा सादर तर नाही केला, पण माझं म्हणणं एकच आहे. ते म्हणून राहिले अजितदादाने जेव्हा BSR कंपनीच्या मालकाच्या विमानात मुंबईवरून उडान घेतली तेव्हा मुंबईच्या CCTV मध्ये दिसले म्हणते. मग ते CCTV फुटेज कुठं आहे? बरोबर नाही काय? ते म्हणून राहिले की विमानात अजितदादा बसताना व्हिडिओ CCTV फुटेज मध्ये कॅप्चर झाले म्हणतात. मग व्हिडिओ शूट केलेले जे CCTV फुटेज आहे कुठं आहे? बरोबर नाही काय? कुठं आहे? जनतेपर्यंत येऊ दे ना. मग काहून जनतेपर्यंत आणत का नाही? माझं मत आहे फडणवीस साहेबांना, तुम्ही तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहोत. तुमचा पाशी महाराष्ट्राचा पुरा कारभार सांभाळण्याची एक शक्ती दिलेली आहे आम्ही तुम्हाला, आणि तुम्ही म्हणून राहिले की अजितदादा विमानात बसताना जे CCTV फुटेज आहे ते आमच्या पाशी आहे. मुंबईच्या विमानतळावर जे CCTV फुटेज लागले त्याच्यामध्ये दिसून राहिले. तर मग तुम्ही ते CCTV फुटेज जनतेपर्यंत आणत का नाही, दाखवत का नाही? माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला? मला हे सांगा. फक्त हे सांगून राहिले राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये, सांगून राहिले, बोलून राहिले, पण अस्तित्वात आणून राहिले नाही. अरे तो रोहित पवार हा माणूस CCTV फुटेज साठी एवढा विरघळून राहिला, एवढा हे करून राहिला, तरी CCTV फुटेज देऊन राहिले नाही. आणि अगोदर म्हणत होते तुम्ही व्हिडिओ डिलीट झाले आहे, CCTV फुटेज डिलीट झालेला, आता म्हणून CCTV फुटेज आहे. खरं आहे की खोटं आहे की सत्य आहे की चुत्या बनवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेचं चालू आहे तुमचं करणं, हे मला ठाऊक नाही. का फडणवीस साहेब आपल्याला चुत्या बनवून राहिले काय? हे नक्की कमेंट करून सांगा. काय वाटतं तुम्हाला? हे म्हणून राहिले CCTV फुटेज अजितदादांचं CCTV फुटेज काय म्हणून राहिले? अजितदादांचं CCTV फुटेज मुंबईच्या विमानतळाच्या CCTV मध्ये कॅप्चर झाला आहे म्हणते. मग ते कॅप्चर झालेले CCTV फुटेज कुठं आहे? कुठं आहे व्हिडिओ? ते का जनतेपर्यंत येऊ दे ना. का जनतेलाही वाटन का नाही आमचे अजितदादा कुठं आहे, काय आहे, कसे दिसत होते अगोदर जेव्हा त्यांचं ब्लॅट झालं, जेव्हा अजितदादा कोण्या कपड्यावर बसले होते, त्यांच्या संग कोण कोण होतं, काय काय होते, ते सगळं दिसू दे ना जनतेला. त्यांच्या मनाला लय शांतता वाटन का नाही का आमचे अजितदादा हा विमानात बसले होते. काय वाटतं जनतेच्या मनात? तर तुम्ही फक्त सांगून राहिले की अजित पवार साहेब हे विमानात बसलेले दिसून राहिले CCTV मध्ये, आणि मुंबईच्या CCTV मध्ये दिसत आहे, त्याची व्हिडिओ आहे. आणि रोहित पवार म्हणत आहे की आम्हाला CCTV फुटेज डिलीट झाले किंवा शूट झाले नाही, असे झाले तसे झाले सांगून राहिले. म्हणजे विचार करा, का रोहित पवार साहेब खोटे बोलून राहिले का फडणवीस साहेब खोटे बोलून राहिले? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं हे मला वेगळ्या पद्धतीचं वाटून राहिलं, कारण त्याच्यामध्ये सत्यता काय आहे काहीच नाही आहे. 2 महिने ते 3 महिने जवळपास होऊन राहिले अजितदादाचा घात व्हायला. आता यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं, विधानसभेमध्ये सांगितलं की अजितदादा विमानात बसत असताना त्यांची CCTV फुटेज आमच्याकडे आहे. अरे मग जनतेला दाखवा ना. तुम्ही तर अगोदर म्हटलं होतं की CCTV फुटेज नाही आमच्यापाशी, CCTV फुटेज डिलीट झाले.
कसे डिलीट झाले, काय झाले, तुम्ही तर ब्लॅक बॉक्स जाळून टाकला. जो ब्लॅक बॉक्स जळत नसतो तो त्याला जाळून टाकला. म्हणजे अजितदादाचा घात पक्का झाला हे निश्चित आहे ना. तुम्ही दाखवून काय राहिले, बोलून काय राहिले, आणि जनतेला चुत्या कसे बनवून राहिले हे जनतेलाच माहित. मी जनतेवर सोडलेला आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा का फडणवीस साहेब काही खोटं बोलून राहिले का चुकीचं बोलून राहिले, काय बोलून राहिले. कारण नेमकं काय आहे काय नाही, कायचं कुठली भाजी शिजून राहिली गंजामध्ये, वास कुठला येऊन आला काही समजून राहिलं नाही. दाखवायचे खाचे दात वेगळे आहे, गिळायचे दात वेगळे आहे, अशा लोकांचे हे ध्येय आहे ह्या लोकांचे. अरे अगोदर देवगिरी मधून निघत असतात तिथले व्हिडिओ गायब झाले, विमानामध्ये बसत असतात तिथले व्हिडिओ गायब झाले. आता म्हणून राहिले तुम्ही सीसीटीव्ही फुटेज आहे, व्हिडिओ आहे. मग व्हिडिओ दाखवा ना जनतेला, काहून लपून ठेवून राहिले का? जनतेला माहित होईल म्हणून. अरे जनतेला तर माहित करणं गरजेचं आहे. जनतेला माहित होईल तेव्हाच सगळ्या गोष्टी पुऱ्याच्या पुऱ्या हे होईल ना, सॉल्व्ह होणार ना. तुम्ही जनतेसमोर तुम्ही अजितदादाची व्हिडिओ आणणार नाही तर मग काहीच कामाचं नाही. कळलं का? जनतेपर्यंत येणं हे गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं एकच आहे की जनतेपर्यंत गुड रस्ता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अजितदादाचा घात कोणी केला काय नाही हे माहित होणार नाही. कारण माहित करणं हे गरजेचं आहे. कारण अजितदादाचा घात होऊन सतत 2 महिने होऊन राहिले तरीही काही हालचाल नाही. पण कर्नाटक सरकारने FIR घेतली तर लगेच विधानसभेमध्ये बोंबाटा उठून राहिला आणि मंत्री संत्रीला घाम फुटून राहिला. त्याला असं वाटून राहिलं की आता अजितदादाचा घात करणारा सापडणार, नापूनही सापडणार. का तुमचे हात रंगलेले आहे का रक्तानी? तुमचे हात रंगलेले नसणारच ना, कारण तुम्ही तर चांगले व्यक्ती होते ना, अजितदादांचे मित्र होते तुम्ही, तुमचे थोडी रंगले असणार. पण माझं म्हणणं एकच आहे की अगोदरच तुम्ही अजितदादाची तक्रार नोंदवली असती तर अजितदादाला एवढा उशीर झाला नसता त्यांचा न्याय देण्यासाठी. अरे अजून न्याय भेटलाच नाही, अजितदादाला अजून न्याय भेटलाच नाही. आपण मराठी माणसं अशी आहे की विचार करायची गोष्ट आहे. कळलं का? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.